शेजारच्या घरात चोरी केल्याच्या संशयावरून 2 पोटच्या मुलींचा वडिलांकडून उलटं टांगून रात्रभर छळ, 10 वर्षीय मुलीचा मृत्यू तर दुसरी मुलगी जखमी, मुलीच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल, सांगली जिल्ह्यातील बनपुरीमधली घटना। आधार कार्ड नाही म्हणून पारधी समाजाच्या मुलाला पहिलीत पाठवण्याऐवजी 3 वर्षांपासून अंगणवाडीतच ठेवलं। वर्ध्यातल्या गणेशपूर पाड्यावरची घटना, 7 वर्षांचं पोर 3 वर्षांपासून अंगणवाडीतच। ज्यांचं भलं केलं तेच माझ्यावर उलटले, भोंदू खराची पोलिसांच्या तपासादरम्यान चिडचिड, महिलांसोबतचे शरीर संबंध हा विधीचाच भाग होता असाही दावा, कोणावरही जबरदस्ती केली नसल्याचं पोलिसांना उत्तर। जादूटोणा विरोधी कायद्याचा शालेय अभ्यासात समावेश करा, प्रत्येक पोलीस स्टेशनला अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष उभारा, हमीद दाभोलकरांनी उपाययोजना सुचवल्या, भोंदूगिरीला आळा घालण्यासाठी मुलांना शाळेतच चिकित्सक बनवा अशीही सूचना। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेणार, युद्धामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा मिळून सामना करावा लागेल असे मोदींचे उद्गार, तेल गॅस पुरवठ्यासोबतच सगळ्या क्षेत्रातल्या परिणामांवर चर्चा करणार। होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला 10 दिवसांची मुदत, सामुद्रधुनी खुली न केल्यास 6 एप्रिलला ऊर्जा प्रकल्प उद्ध्वस्त करण्याची धमकी, मुदतवाढ मागितलीच नाही इराणचा दावा। पाकिस्तानचे झेंडे लावून 10 व्यापारी जहाजांनी होर्मुझ पार केलं, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, पाकिस्तान इराणला धोका देत आहे का अशी शंका। आखाती युद्धाचा आजचा 28वा दिवस, इस्रायलकडून इराणची राजधानी तेहरानवर बॉम्ब वर्षाव सुरूच, तेहरानमध्ये 20 गायब, प्रत्युत्तरादाखल इराणकडूनही इस्रायलच्या अनेक शहरांवर एकाच वेळी हल्ले। इराण हिजबुल्ला आणि हमास विरुद्ध युद्ध करून इस्रायल थकला, इस्रायलच्या माजी गुप्तचर प्रमुखांचा ऑडिओ लीक झाल्यानं खळबळ, एका इस्रायलच्या बदल्यात 50 पॅलेस्टिनी मारले पाहिजेत असा व्हिडिओ टेपमध्ये उल्लेख। कोकणासह सोलापूर, सांगलीत अवकाळीची हजेरी, गारांच्या माऱ्यामुळे आंबा, काजू, द्राक्ष, ज्वारी, भुई सपाट, तर 30 ते 31 मार्च दरम्यान राज्यामध्ये वादळी पावसाचा अंदाज। अयोध्येमध्ये आजही रामनवमीचा उत्साह, दुपारी 12 वाजता प्रभू श्रीरामाचा सूर्यतिलक, सुरक्षा व्यवस्थेतही मोठी वाढ।